बाष्कल नावाच्या नगरीमध्ये बिंदुक नावाचा ब्राह्मण राहायचा आणि त्याला एक पत्नी प्राप्त झाली होती। तिचं नाव होतं चंचुला। चंचुला तिचं नाव होतं। हा अधर्मी होता, वाईट वागणारा होता, स्वैराचार करणारा होता, परंतु पत्नी जी होती ना महाराज ही सुस्वभावी होती, शालीन होती। पाप करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी घाबरायची। माणसाने पाप करण्यासाठी सुद्धा जीवनात घाबरलं पाहिजे, पाप भीरू असलं पाहिजे। पती अधर्म करणारा होता, परंतु पत्नीने मात्र आपलं चांगलं आचरण कधीच सोडलं नाही। पत्नी कशी असावी हे यामधून शिकण्यासारखं आहे महाराज। अरे अशा अनेक महिला समाजामध्ये ज्यांचे नवरे दारू पितात, रस्त्याने सरळ चालत घरी येत नाही, एकतर नागिनचा डान्स करत येतात, लेझिम खेळत येतात, नाही तर 4-5 लोक उचलून आणतात। पण संसारही तुम्हीच टिकवावा। ज्या नवऱ्याने तुम्हाला कधीच आनंद दिला नाही, ज्या पतीने तुम्हाला कधीच सुख दिलं नाही, वट सावित्रीचं व्रत आलं की तुम्ही त्या वडाला प्रदक्षिणा घालायला जातात, वडापाव 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 वडापाव। कितीही दुःख जीवनामध्ये असलं तरी संसार टिकवते, तिचं नाव आहे स्त्री। पती कसाही का असेना महाराज, वाईट वागणारा जरी पती असला ना तरी आमच्या महिलांनी अजूनही संसार टिकवलेले आहे। आजकाल मुलामुलींचं लग्न झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असतो मुलींच्या आणि मुलांच्या मायबापाला, लग्न करून तर दिलंय पण टिकेल की नाही याची गॅरंटी नाही। लग्न झालं एवढं बरोबर आहे, पण टिकण्याची गॅरंटी नाही। संसारही तुम्हीच टिकवावे, संसारही तुम्हीच करावे। आज कोणाच्या संसाराला 40-40 वर्ष पूर्ण झाली, 50-50 वर्ष पूर्ण झाले, अजूनही संसार तुम्ही टिकवले। पती स्वैराचारी वागणारा होता, दुराचार करणारा होता, परंतु चंचुलेने स्वतःचा संसार सांभाळला। एका स्त्रीची नवऱ्याकडून अपेक्षा तरी काय असते महाराज? अरे एक स्त्री आपल्या आईवडिलांचं घरदार सगळं सोडून एका परक्या पुरुषाकरिता त्या ठिकाणी येते आणि आल्यानंतर तिची अपेक्षा तरी त्या ठिकाणी काय असते? अरे सासू सासरे कसेही का असे ना, त्या स्त्रीची आपल्या पतीकडून एवढीच अपेक्षा असते की याने आपल्याशी प्रेमाने वागावं, याने आपल्याला प्रेम द्यावं, एवढी अपेक्षा तिची असते। एवढी पण अपेक्षा असू नये का महाराज? एवढी लहानशी अपेक्षा त्या स्त्रीची असते आणि हा मात्र दुराचार करायचा, कधीही या चंचुलेला प्रेम देत नव्हता, कधी जवळ करत नव्हता। आणि स्त्री एखादं दुःख सहन करत असेल त्याची एक मर्यादा असते, ती मर्यादा जीवनातून ओलांडली की मग मात्र ती सुद्धा त्या मर्यादेचं उल्लंघन केल्याशिवाय राहत नाही। चंचुला आतापर्यंत चांगली वागली, पण ज्या वेळेला पतीचं हे स्वैराचाराचं वागणं पाहिलं ती सुद्धा वाम मार्गाला लागली। चंचुला वाम मार्गाला त्या ठिकाणी लागल्याच्या नंतर तिच्या पतीला कळालं आणि तो तिला मारहाण करायला लागला। माणसाचा स्वभाव असा असतो महाराज, मी कसाही वागलो तरी चालेल पण माझ्या बायकोने चांगलंच वागावं, मी कुठेही जाओ, मी काहीही करो, पण माझ्या पत्नीने चांगलं वागावं। हा दुराचार करायला लागला बिंदुक आणि चंचुलाही दुराचार करायला लागली, पण त्याला वाटायचं मी केलं तर काही हरकत नाही, पण माझ्या पत्नीने करू नये। चंचुला दुराचाराला लागली, त्याला कारण आहे तिचा पती बिंदुक। याने कधीच तिला प्रेम दिलं नाही, कधी चांगलं सांभाळलं नाही, म्हणून वाम मार्गाला या ठिकाणी चंचुला लागली। एक दिवस जार कर्म करत असताना स्वतःच्या पतीला सापडली, भयंकर तिला मारलं आणि म्हणायला लागला, करतच आहेस तर एक काम कर, पैसा कमाव या माध्यमातून आणि मला पैसा आणून दे। आणि ज्या वेळेला हे कर्म करायला लागली, हळू दिवस जात राहिले, अनेक वाईट कर्म करायला लागला। हा कधी रोज पत्नीला मारहाण त्या ठिकाणी करायला लागला, रोज पत्नीला मारहाण ज्या वेळेला करायला लागला बिंदुक, एक दिवस ती कंटाळली, त्याच्या शरीरातून विरश्री निघून गेली। आता मात्र पत्नीने आपला मुलगा सोबत घेतला आणि घर सोडून ती निघून गेली।
जाता जाता गोकर्ण क्षेत्रामध्ये गेली, जंगलामध्ये वनामध्ये फिरता फिरता गोकर्ण क्षेत्रात गेली आणि तिला स्नान करायचं होतं म्हणून त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये स्नान केलं. पुरातन असं शिव मंदिर त्या ठिकाणी होतं. त्या शिव मंदिरामध्ये गेली. शिव महापुराण कथा तिथे चाललेली होती. ती चुकून तिच्या कानावरती पडली आणि त्यामध्ये तिने असं ऐकलं की जी स्त्री आपल्या पुरुषाबरोबर त्या ठिकाणी चांगली वागत नाही किंवा परपुरुषाची संगती जीवनामध्ये करते, तिला नरकात जावं लागतं आणि नरकात गेल्यावर एक मोठा असा लोहस्तंभ अग्निस्तंभ त्या ठिकाणी असतो. त्या अग्निस्तंभाला तिला कवटाळायला सांगतात. असं जेव्हा तिने ऐकलं तिला दुःख वाटायला लागलं, भीती वाटायला लागली. कथा आटोपल्याच्या नंतर ती ब्राह्मणाच्या जवळ गेली, म्हणायला लागली, महाराज हे वाईट कर्म माझ्या हातून जीवनामध्ये घडलंय, पण आता मात्र मला याचा पश्चाताप होतोय, आता मला मात्र याचं दुःख वाटतंय, काय करू महाराज नाही. तेव्हा त्या भूदेवांनी सांगितलं, चंचुला अगं पाप तुझ्या हातून घडलंय हे त्या ठिकाणी आवश्यक आहे, परंतु पाप जरी तुझ्या हातून घडलेलं असलं तरी त्या पापाला तू निवृत्त करून पुण्यामध्ये सुद्धा तू या ठिकाणी पुण्य सुद्धा तू प्राप्त करू शकतेस. त्याकरिता तू शिव महापुराण कथा ऐक आणि यामध्ये जे चांगलं आचरण सांगितलंय, सत्याचं आचरण सांगितलंय, तू जीवनामध्ये तुझ्या आण, निश्चित तुला त्या ठिकाणी सद्गती प्राप्त होईल. म्हणून चंचुलेने शिवमहापुराण कथा त्या ठिकाणी श्रवण केली आणि असं वर्णन आहे, काही वर्षानंतर तिचं सुद्धा देहावसान झालं, मृत्यू तिला प्राप्त झाला. पण शिवचिंतन करता करता मृत्यू आला म्हणून तिला त्या ठिकाणी पार्वतीची दासी म्हणून स्थान मिळालं. कोणाला? चंचुलेला. आता पार्वतीचं दास्यत्व करायला लागली, पार्वतीची सेवा करायला लागली. सेवा करता करता एक दिवस पार्वती म्हणायला लागली, चंचुला अगं अगदी मनाभावापासून तू माझी सेवा करते, सांग तुला काय पाहिजे. आता मात्र हिला पूर्व जन्माची आठवण झाली की आपल्याच सारखा स्वैराचारी आपला पती सुद्धा होता. शिवनामामुळे आपल्याला शिवलोकी स्थान तर मिळालं, पार्वतीचं दास्यत्व मिळालं, पण आपला पती कुठे आहे हे सुद्धा जाणलं पाहिजे. म्हणून आज तिला पतीची आठवण आली. आपली जशी सद्गती झाली तशीच सद्गती आपल्या पतीची सुद्धा व्हावी असं तिला वाटलं. ती खरी स्त्री आहे महाराज. मरणानंतर सुद्धा तिला तिच्या पतीची आठवण झाली आणि तिला तिच्या पतीचा उद्धार व्हावा असं वाटलं. त्यावेळेला पार्वतीने सांगितलं तुला काय पाहिजे. त्यावेळेला तिने पार्वती मातेची प्रार्थना केली आणि मग तो म्हटला गुलाबजामुन खायला काही हरकत नाही, आणखी खाल्ला असता, सत्कार करायची काही गरज नाही, पण सध्या एवढे गुलाबजामुन खाल्ले म्हटला नरड्यात बोट घातलं ना तरी गुलाबजामुन बाहेर येईल. म्हणून काही लोक खाण्यात एवढे पटाईत असतात. आहाराचं ज्ञान प्रत्येकाला आहे, जेवणाचं कधीच कुणाला सांगायची गरज पडत नाही. जन्माला आलेल्या लेकराला सुद्धा जेवणाचं शिकवावं लागत नाही. आहाराचं ज्ञान प्रत्येकाला आहे. आहार, निद्रा, झोपण्याचं ज्ञान प्रत्येकाला आहे. काही लोक घरी तर झोपतातच, पण कथा कीर्तनामध्ये आल्या आल्या झोपतात. काही लोक म्हणतात ताई काय सांगू तुम्हाला माई, घरी असल्यानंतर एसीच्या रूम मध्ये रात्रभर झोपेच्या गोळ्या घेतल्या तरी आम्हाला झोप लागत नाही, पण कथेमध्ये आल्याच्या नंतर लगेच झोप लागायला लागते. एवढी चांगली झोप या ठिकाणी, इथे झोपायला तरी येत चला, पण कथेमध्ये येत चला. म्हणून निद्रेचं ज्ञान प्रत्येकाला आहे. आहार, निद्रा, भय, भय प्रत्येकाला आहे. बाकी कशाचं नसलं तरी मरणा पैरो ते भय, आणि कोणते सांगपा मरण्याचं भय प्रत्येकालाच आहे. आहार, निद्रा, भय, मैथून, प्रजा उत्पत्तीचं ज्ञानही प्रत्येकालाच आहे महाराज. काही लोक मोठ्या अभिमानाने सांगतात आम्हाला 4 लेकरं आहेत म्हणतात, 4 मुलं आहे. अरे त्याचा अभिमान करू नको बाबा, कुत्र्याला एकाच वेळेला 6 होतात, बरोबर आहे की नाही. हे ज्ञान प्रत्येकाला आहे. आहार, निद्रा, भय, मैथून हे प्रत्येकाला ज्ञान आहे. पण या नगरीमध्ये वागणारे लोक जे होते ना, हे पशुबुद्धीचे होते, पशु समान वागणारे होते. बघा पशुसारखं सर्व ज्ञान आपल्याला आहे, आपल्यासारखं काही ज्ञान पशुला सुद्धा आहे. स्वतःचं घर बांधायचं जसं ज्ञान माणसाला आहे ना, तसं पशुला सुद्धा आहे. जेवणाचं ज्ञान माणसाला आहे तसं पशुला सुद्धा आहे. या ठिकाणी माणसाला जशी पत्नी असते ना, त्या पशुला सुद्धा त्याची मादी असतेच की.
हे सामान्य ज्ञान प्रत्येकाला आहे महाराज, यात काही विशेष नाही, यात काही नवल नाही. माणूस स्वतःसाठी घर बांधतो तसा पक्षी सुद्धा त्याच्यासाठी घर बांधत असतो. सुगरणीचं नाव ऐकलं का तुम्ही? सुगरण नावाचा पक्षी. अरे त्या सुगरणीला हातपाय नसतात, तिला हात नसतात, तिला पाय नसतात. तिची उलुशीच चोच, तीच दात, तीच ओठ, तुले दिले रे देवाना 2 हात 10 बोट. अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. म्हणून हे सामान्य ज्ञान प्रत्येकाला असतं. या नगरीची लोक पशु समान वागणारी होती. त्या नगरीमध्ये एक बिंदुग नावाचा ब्राह्मण राहत होता. लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी.